नमस्कार. आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक आपल्या राज्याची झालेली. या दोन्ही वेळेला RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेगवेगळ्या कारणांनी चर्चेमध्ये आला. लोकसभेला त्यांचा असहकार होता भाजपला, विधानसभेला त्यांनी भारतीय जनता पार्टीला महायुतीला मदत केली म्हणून महायुतीला इतकं प्रचंड यश मिळालं असं बोललं गेलं. सरसंघचालक मोहन भागवत यांची काही स्टेटमेंट आली मागच्या काही काळामध्ये, त्याच्यावरनं अतिशय जोरदार चर्चा झाली. आणि RSSचं स्थापनेचंही 100वे वर्ष आहे. 1925 साली RSSची स्थापना झाली, हे 2025 साल आहे. आणि म्हणून या सगळ्याविषयी विश्लेषणात्मक काही चर्चा व्हावी संघाविषयी म्हणून मी साताऱ्याला आलो आहे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांच्याकडे. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचं संपूर्ण आयुष्य विज्ञानाच्या छायेमध्ये विज्ञानवादी विचारांच्या प्रसारासाठी व्यतीत झालेलं आहे. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचं संपूर्ण जीवन प्रवास, त्याचा अभ्यास, त्याच्याविषयीचे चिंतन, यातून एक आपल्यापर्यंत न पोचलेले स्वामी विवेकानंद त्यांनी आपल्यापर्यंत पोचवले. वेगवेगळी पुस्तकं विवेकानंदांवरती त्यांनी लिहिलेली प्रकाशित झालेली आहेत, व्याख्यानं आहेत, खूप मुलाखती आहेत, वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेले लेख आहेत त्यांनी. त्याचप्रमाणे RSS विषयी सुद्धा त्यांचा अभ्यास आहे आणि त्याच्याविषयी सुद्धा त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. हे संघ समजून घेताना या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होते आणि त्याविषयी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमांमधून त्यांनी लिखाण केलेलं आहे. म्हणूनच संघाच्या विषयी जी काही आता सध्या चर्चा चालू आहे त्याविषयी बोलण्यासाठी मी त्यांच्याकडे आलेलो आहे. सर नमस्कार आणि स्वागत आपलं अभिव्यक्तीमध्ये. मला सुरुवात अशी करायची की 1925 साली संघाची स्थापना झाली आणि स्वातंत्र्याची चळवळ त्यावेळेला वेग घेत होती. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश एकवटत होता वगैरे वगैरे. हे सगळं असं असताना RSSची स्थापना करावी असं हे काही लोकांच्या या मनात का आलं? काय उद्देश असेल? कसं काय सांगाल तुम्ही याविषयी? नाही, 1925ला संघ स्थापन झाला, पण त्याच्या आधी 1-2 वर्षे अशा प्रकारच्या 3-4 अतिशय ताकदवान संघटना नागपूरमध्येच स्थापन झालेल्या होत्या. त्यातली संघ ही एक राहिली, बाकीच्या अनेक कारणामुळे नाहीशा झाल्या. त्याची सविस्तर चर्चा मी केलेली आहे. पण संघ जेव्हा स्थापन झाला त्यातल्या 2-3 गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट अशी की संघाने आपलं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं ठेवलं आणि त्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश होता. मग त्याने हिंदू स्वयंसेवक संघ असं नाव का नाही ठेवलं? आणि त्याचं कारण असं सांगतात की हिंदू सोडून सगळे राष्ट्रीय आहेतच. जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणतो त्यावेळी त्यात फक्त हिंदूच असतात. आणि याच्या पुढची गोष्ट आहे, तुम्ही जर संघाचे आधीचे वेगवेगळे लेख, पुस्तकं, भाषणं वाचली त्यावेळची, तर लक्षात येतं की संघाचा फक्त एक कलमी कार्यक्रम आहे, कडवा मुसलमान द्वेष आणि हिंदूंचाच हिंदुस्तान. अगदी आपण साधी गोष्ट लक्षात घेऊ. आपण जरी डॉक्टर हेडगेवारांच्यापासून सुरुवात केली, संघाने घडवलेली किंवा संघाने ज्यात भाग घेऊन जी दंगल यशस्वीपणे संपवली असं संघ मानतो, ती 1935 साली त्याने नागपूरमध्ये केली. ती दंगल व्हायच्या काही दिवस आधी 23 नोव्हेंबर 1935 डॉक्टर हेडगेवारांनी नहाटेना पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की मुसलमान मनोवृत्ती नेहमीच सत्कार्याला, चांगल्या गोष्टीला विरोध करणारी असते, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे हा एवढा कडवा मुसलमान द्वेष आहे, लक्षात घ्या. हे म्हणजे कसं आहे, आज जर कोणी म्हटलं की ब्राह्मण नेहमी असेच वागतात, ब्राह्मणं अशीच करणार किंवा महारडे असंच वागतात, हे जेवढं वाईट आहे तेवढंच त्यावेळी ते वाईट आहे. हिंदू मुसलमान सहकार्य समन्वय करायची प्रक्रिया देशात सुरू होते आणि यावेळी जाहीरपणे ते सांगतायत की मुसलमान मनोवृत्ती ही कायम सत्कार्याला विरोध करणारी असते. आणि हे पुढे गुरुजींनी अधिक मोठ्या प्रमाणात पुढे नेलं. गुरुजींचं जे विचारधन आहे, बंच ऑफ थॉट्स, त्यामधल्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गुरुजींनी पहिली गोष्ट जी सांगितली की 1857चं बंड फसलं, याचं कारण फक्त एक आहे. ज्यावेळी सैनिकांनी बहादूरशाह जफरला बादशहा म्हणून जाहीर केलं, त्यावेळी हिंदू सैनिकांना आणि हिंदू मनाला कळलं की मुसलमानांच्यापेक्षा इंग्रज राजवट चांगली आणि म्हणून हिंदू 1857च्या स्वातंत्र्य सम्राटातून बाहेर पडले
आणि म्हणून ते स्वातंत्र्ययुद्ध आपण हारलो, ही त्यांची मनोवृत्ती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फाळणीनंतर त्यांनी जे लिहिलं आहे त्यात त्यांनी लिहिलं आहे की फाळणीनंतर या देशात राहिलेले सर्व मुसलमान पंचमस्तंभी आहेत असं आम्ही मानतो. हा एवढा कडवा मुसलमान द्वेष घेऊन संघ उभा आहे हे लक्षात घ्या. आणि हे करताना संघाचा फक्त एक कलमी कार्यक्रम आहे, हिंदूंचाच हिंदुस्थान म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. आणि हे आपल्याला कुठे कळतं तर ज्यावेळी देवरस हे पहिले सर्वसमावेशक सरसंघचालक आणि देवरसांच्या बरोबर चर्चेत काय झालं, हे दामुअण्णा दाते म्हणजे महाराष्ट्र विभागाचे प्रमुख प्रचारक वगैरे, त्यांनी स्मरणशिल्पे म्हणून पुस्तक लिहिलं आहे. आणि त्यात त्यांनी दिलं आहे की ज्यावेळी वेगवेगळ्या संस्था संघटना सुरू केल्या संघाने, त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी वनवासी सेवा आश्रमापासून अनेक निघालेल्या, त्यावेळी संघाच्या जुन्या जाणत्या प्रचारकांनी देवरसांना विचारलं, आपण आपला जुना कार्यक्रम सोडला का? देवरस म्हणले, आपला कार्यक्रम एकच आहे, हिंदूंचाच हिंदुस्थान म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. आणि ज्यावेळी आपण हिंदूंचाच हिंदुस्थान हिंदू राष्ट्र म्हणतो त्यावेळी एकचालकानुवर्तित्व आणि भगवा ध्वज हे राष्ट्रध्वज या गोष्टी आपोआप येतात. हे गुरु गोळवलकरांच्या नंतर अतिशय त्यांचे जे सर्वात नावाजलेले सरसंघचालक त्यांनी म्हटलं आहे. आणि हे करतानाही त्यांनी जे सांगितलं आहे ते महत्त्वाचं आहे की बाकी सर्व या आपल्या राजकारणातल्या खेळी आहेत. किंवा जे गुरुजींनी जनसंघ सुरू करताना आपल्या स्वयंसेवकांना जे जनसंघात गेले त्यांना सांगितलं होतं, वारांगणे व नृपनीती अनेक रूपा, हे लक्षात ठेवा, तुम्ही रेड लाईट एरियात जात आहे, तिथले नियम आणि आपले नियम हे वेगळे असतील. आणि हे घेऊन संघ पुढे जात होता. आणि हे करताना मुखवट्यांचं जग हा जो प्रकार आहे तो संघाने किती मोठ्या प्रमाणात केला. आपण अगदी देवरसांचंच पुन्हा आठवण घेऊया की देवरस अतिशय उदारमतवादी. आणि देवरस जेव्हा सरसंघचालक झाले त्यावेळी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांचं भाषण ठेवलं होतं. बाबाराव भिडे अध्यक्ष होते. आणि बाबाराव भिडे हे कडवे हिंदू महासभेचे समजले जाणारे, त्यांचा अनेक गोष्टीला आरक्षणापासून विरोध. आणि देवरस भाषण देताना म्हणाले, आत्ता मी जे विधान करणार आहे ते विधान करण्यापूर्वी मी बाबाराव भिडेंशीही बोललो आहे, त्यांचाही त्याला पाठिंबा आहे. आणि मी हे विधान संघाचा सरसंघचालक म्हणून करतो आहे. आणि ते असं आहे की जोपर्यंत दलितांना आरक्षण पाहिजे तोपर्यंत आरक्षण दिलं पाहिजे, ही संघाची भूमिका आहे. अच्छा. हे पुन्हा दामुअण्णा दातेंनी स्मरणशिल्पेच्या दुसऱ्या आवृत्तीत दिलं आहे. आणि त्याच वर्षी काही दिवसांनी पुढे त्याच पुस्तकात दिलं आहे. प्रतिनिधी सभेत त्यांनी ठराव केला की एखादी नवी समिती नेमून आरक्षणाची पुनर्विचार करण्याची गरज आहे. म्हणजे तुम्ही मुखवट्याचे जग घेऊन वागा, हा जो प्रकार आहे, एक पाऊल पुढे जा, एक पाऊल मागे घ्या, 2 पावलं पुढे जा, 1 पावलं मागे घ्या. आपलं अंतिम ध्येय ठरलेलं आहे हिंदूंचाच हिंदुस्थान. त्यामुळे लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास उडवणं, आजकाल ते जे काही करतायत की त्यांना शिंदे चालतात, अजित पवार चालतात, याचा अर्थ आहे की ही लोकशाही काय समजावून घ्या, हे ते लोकांना सांगतायत, हे तुम्ही समजावून घेत नाही. ही त्यांची जी रणनीती आहे ती जर तुम्ही समजावून घेतली तर तुमच्या लक्षात येईल. आज अगदी घर घर तिरंगा, हर हर तिरंगा, ज्यावेळी काँग्रेसने तिरंगा झेंडा घ्यावा असं 30-35 साली ठरवलं, त्यावेळी डॉक्टर हेडगेवारांना केवढ्या प्रचंड यातना झाल्या. हे 3 सरसंघचालक या पुस्तकात वीरा करंदीकरांनी लिहिलेलं आहे. तो मोठा पुस्तक आहे. आणि ते पुस्तक लिहिण्यापूर्वी वीरा करंदीकर माझ्याशी बोलायचे, कारण वीरा करंदीकरांनी त्याच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे, संघ परिवारातले नसलेले पण संघ समजावून घ्यावी अशी इच्छा असलेले दत्तप्रसाद दाभोळकरांनी सांगितल्यामुळे मी हे पुस्तक लिहितो आहे. त्यामुळे या लोकांच्या ह्या ज्या दुटप्पी भावना आहेत
त्या तुम्ही समजावून घेत नाही की आम्हाला काय करायचं यात त्यांनी त्यांच्या मनात केव्हाही काहीही त्यांच्या मनात हे नाही आहे. बाकीच्या सर्व रणनीतीतल्या चाणक्य नीतीतल्या वेगवेगळ्या हे आहेत आणि आम्ही मुखवटे घालून हिंडतो. पण मुखवटे घालून हिंडतो हे जाहीरपणे सांगू शकत नाही. हे जेव्हा सांगतो तेव्हा त्याला राजकारण कायमचं सोडावं लागतं ना तुमच्या याला. बरोबर सर, पण आणखीन एक प्रश्न असा नेहमी सतावत राहतो की स्वातंत्र्य चळवळीमध्ये संघ सहभागी का झाला नाही? नाही, स्वातंत्र्य चळवळीत संघ सहभागी झाला नाही असं नव्हे, तर त्याच्या पुढे आहे ब्रिटिशांना दुखवलं जाईल असं त्याने काही केलं नाही. म्हणजे भगतसिंगांना फाशी झाली त्यावेळी ती होऊ नये म्हणून गांधीजी पत्र लिहित होते आणि व्हॉइसराय त्यांना उत्तरं देत होता. संघाने भगतसिंगांना फासावर चढवल्यावर सुद्धा काही हे काढलं आहे का एखादं विधान की हे चुकीचं आहे म्हणून? त्याचं कारण एक वेगळं आहे की त्यांच्या मनात असं असेल, जे देशपांडेने लिहिलं आहे की संघातले अलिखित दिवस म्हणून, की संघाच्या लोकांची अशी कल्पना असेल की सैन्याने केव्हा बंड केलं तर आपले लोक वेगवेगळे शहरं वेगवेगळी खेडी ताब्यात घेऊ शकतील. संघाला देशाला स्वातंत्र्य नको होतं असं नव्हे, पण त्यांना हिंदूंचं स्वातंत्र्य हवं होतं. आणि ते स्वातंत्र्य फक्त ताकदीच्या मार्गानेच मिळेल, गांधीजींच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळेल ही त्यांची कल्पनाच नव्हती. म्हणजे आपल्या वीर सावरकरांनी गांधी गोंधळ म्हणून पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी गांधींना महात्मा म्हटलं आहे, त्यांनी गांधींना देशद्रोही म्हटलं आहे, राष्ट्रद्रोही म्हटलं आहे. त्या लोकांची कल्पनाच नव्हती अशा ह्याने मिळेल म्हणून. आणि हिटलर आलं नसतं तर मिळालंही नसतं, म्हणजे पुढे अनेक गोष्टी झाल्या असत्या. संघ, पण संघानेच 48 साली संघाची जी ताकद होती निवडणूक सोडून, ती विलक्षण होती हे तुम्हाला मान्य करावे लागेल. त्यांची संघटना प्रचंड वाढलेली होती, प्रचंड फोफावलेली होती. पण त्यानंतर गांधी हत्येनंतर संघ 50 वर्ष मागे गेला हे जे गुरु गोळवलकर म्हणाले ते खरं होतं. गांधी हत्या मुसलमानांनी केली असं दाखवलं असतं तर संघ 50 वर्ष त्याचवेळी पुढे गेला असता. त्यांनी मुसलमानांच्या विरुद्ध भारतभर दंगल घडवून आणून दाखवली असती. त्याचेही संदर्भ माझ्या पुस्तकात आहेत. स्वामी विवेकानंदांविषयी तर तुमच्याच पुस्तकांमध्ये मी वाचलं आणि त्यातून त्यांची विचारसरणी नेमकी काय होती ते संपूर्णपणे त्याचं आकलन झालं. सावरकरांचा आता तुम्ही अनेक वेळा उल्लेख केला, तर त्याविषयी सुद्धा जे काय वाचनात आलेलं आहे त्यानुसार सावरकरांची हिंदू महासभा आणि संघ यांचं काय फार जवळीकीचं नातं होतं असं अजिबातच नव्हती. वल्लभभाई पटेल अगदी त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसीच होते. काँग्रेसचे म्हणजे संघाच्या विरुद्ध होते. असं असताना स्वामी विवेकानंदांच्या तिथे त्या स्मारकाजवळ मोदी जाऊन तपश्चर्येला बसतात, किंवा सावरकरांचा हल्ली संघ आणि भारतीय जनता पार्टी कधी नव्हे इतका उदो करतो, आणि वल्लभभाई पटेल तर जरूर आमचेच नेते होते. अशा पद्धतीने सगळं चाललंय. ह्या सगळ्याकडे कसं बघायचं? नाही, त्यांना कुणाचा तरी आधार लागतो. म्हणजे त्यांना नेहरू आणि गांधी यांना बदनाम करायचं आहे. गांधींना करणं अशक्य आहे त्यांच्या लक्षात आलं आहे. नेहरूंना ते करतायत. म्हणजे खरं पाहता संघावर बंदी कोणी घातली? वल्लभभाई पटेलने. ते त्यावेळी गृहमंत्री होते. त्यावेळी हे काढले तर कोणाचा विरोध होता हेही समजेल. आणि त्यांनी केवळ विरोध नाही केला, त्यांनी ती बंदी घालण्यापूर्वी 5 मे 1948ला श्यामाप्रसाद मुखर्जींना पत्र पाठवलं आहे. आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की गांधीजींचा खून संघाने किंवा हिंदू महासभेने कट करून केला की केला नाही हे सांगता येणार नाही, पण संघाने या देशात जे विषारी वातावरण निर्माण केले त्यातून हा खून झाला हे सांगता येत आहे. आणि या खुनानंतर संघाच्या स्वयंसेवकांनी भारतभर अनेक ठिकाणी मिठाई वाटली, हेही आमच्याकडे अहवाल आलेले आहेत. ही त्यांची बंदी घालण्याची सुरुवात आहे. आणि त्यानंतर त्यांनी जी पत्र लिहिली त्यात त्याने दिले की हिंदू महासभेपेक्षा संघ ही अधिक धोकादायक आहे, कारण ती गुप्तता पाळणारी निमलष्करी संघटना आहे. त्यामुळे त्यांना चांगल्या गोष्टीसाठी वापरता येईल का याचा पटेल विचार करतायत. पण त्याचवेळी त्यांना कह्यात ठेवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही राजकारणात नाही लिहून द्या,
तुमचं हे आहे लिहून द्या, हे सगळं यांनी केलं. नाहीतर 1950चा, माझ्या मते 20 ऑगस्ट किंवा 10 ऑगस्ट 1950चं सरदार पटेलांचं नेहरूंना लिहिलेलं पत्र आहे की पटेलांच्याबद्दल ते हिंदुत्ववादी आहेत, हे आहेत, अशी चर्चा संघ वर्तुळात सुरू होती. त्यावेळी पटेलांनी आपल्या शब्दात ह्याच्यात लिहिलं आहे, मी हिंदू संस्कृती मानत नाही, मी मुसलमान संस्कृती मानत नाही, मी वेद हे शेवटचे शब्द आहे असं मानत नाही, कुराण हा शेवटचा शब्द आहे असं मानत नाही, बायबल हे शेवटचा शब्द आहे असं मानत नाही, मी या देशाची घटना काय सांगते एवढंच मानतो. आणि पुढे त्यांनी म्हटलं आहे, आज लव जिहाद खेळणाऱ्या लोकांनी लक्षात घ्यावं, हे यापूर्वी विवेकानंदांनी सांगितलं आहे, त्यानंतर आज पटेल सांगतायत, आय ओपनली ॲडव्होकेट हिंदू मुस्लिम मॅरेजेस. पटेलांच्या ह्यातले शब्द आहेत. तुम्ही पटेलांना आणखीन विवेकानंदांना स्वीकारलं तर परिवर्तनाची चळवळ सुरू होते आणि संपते. विवेकानंदांची 2 पत्रं आहेत सर्वधर्म परिषदेनंतरची. एक त्यांचं 24 जानेवारी 1894चं आहे आणि दुसरं 29 मार्च 1894चं आहे. ते त्यांनी आपल्या सगळ्या मद्रासमधल्या गुरुबंधूंना उद्देशून लिहिलं आहे, माझ्या प्रिय शूर युवकांनो म्हणून, की माणसाला जिवंत राहायला केवळ हवा, पाणी, अन्न पुरेसं नसतं, तर त्याला स्वातंत्र्य लागतं. पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ विचार स्वातंत्र्य आणि उच्चार स्वातंत्र्य नव्हे, तर जोपर्यंत समाजाचा त्यात काही तोटा होत नाही तोपर्यंत माणसांनी कोणतं अन्न खावं, कोणते कपडे घालावेत आणि कोणाशी लग्न करावं हा त्या व्यक्तीचा पूर्णपणे अधिकार असला पाहिजे. आणि तरच आपण स्वतंत्र झालो असं आपण म्हणू शकतो. त्यांनी मोहम्मदानंदांना जे पत्र पाठवलं आहे ते पुन्हा 10 जून 1898च आहे. आपल्याला काय करायचं आहे, जिथे वेद नाही, कुराण नाही आणि बायबलही नाही, अशा ठिकाणी आपणाला मानवजातीला घेऊन जायचं आहे. पण हे काम आपणाला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावं लागेल. म्हणजे आपल्याला जर समाजाचं प्रबोधन करायचं असेल, धर्मापासून दूर न्यायचं असेल, तर ते धर्माचा आधार घेऊन करायचं असेल. पण धर्म ही आपली शेवटची गरज नव्हे, ती गरज नव्हे हे लोकांना समजावून दिलं पाहिजे. मुसलमान राजवट वाईट नव्हती हे ते किती यांनी सांगतात. भारताचा भावी काल या निबंधात ते लिहितात, मोगलांच्या दरबारात जे बौद्धिक वैभव होतं त्याचा अंश मात्रसुद्धा पुण्याच्या आणि लाहोरच्या दरबारात दिसत नाही. हे तुम्ही का मान्य करत नाहीत? किंवा त्यांनी दुसऱ्या एका भाषणात जे सांगितलं आहे की कोणती राजवट पूर्णपणे बरी किंवा पूर्णपणे वाईट नसते. मुसलमान राजवटीचं योगदान हे की दलितांची आणि गरिबांची स्थिती सुधारली. अच्छा. आणि विशेषाधिकार संपले. आणि विशेषाधिकार संपले ही रामदासांची अडचण आहे. रामदास सांगतायत, राज्य गेले म्लेंछ क्षेत्री, गुरुत्व गेले कुपात्री, आपण अरत्री ना परत्री, काहीच नाही. आणि ही वेदना बरोबर घेऊन संघ भाजप आपला प्रवास करत आलेत. आणि आज ते ज्या मुक्कामावर आहेत त्यावेळी त्यांची रणनीती कोणती हे समजावून घेऊन आपल्याला करावं लागेल. तेच मला विचारायचं होतं. कदाचित तुम्हाला प्रश्न थिल्लर वाटेल हा, परंतु हे असं सगळं व्यापक सगळं सांगणारे विवेकानंद त्यांच्या स्मारकावरती काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी 48 तास जाऊन बसले. काय नाही, तुम्ही पुन्हा ऐतिहासिक घटना नीटपणे समजावून घ्या. आपण समजतो की संघ जनसंघ केव्हा हे झाला राजकारणात, त्याला 2 गोष्टी आहेत की जे लोहिया आणि जयप्रकाशांनी केलेले घोडचूक आहे, जी मधुलिमय म्हणतात, किंवा जे नानाजींनी सांगितलं होतं की संघ जनसंघ वाढत नव्हता. याचं कारण दाभोळकर माझ्या लक्षात आलं होतं. हे मी सांगतो कारण नानाजीने हे मला याच्यावरती दिले भ्रमणध्वनीवर, आणि ते नानाजी असताना प्रसिद्ध केलेलं आहे. संघ जनसंघ वाढत नव्हता याचं कारण माझ्या लक्षात आलं होतं की या देशातली जनता संघाला आणि जनसंघाला गांधींचा हत्यारा समजते.
आणि गांधींच्या हत्याराला हा देश जवळ करणार नाही. म्हणून अनेक फंडे वापरून, ते त्यांनी कोणते फंडे वापरलेत ते माझ्या पुस्तकात आहे. मी लोहिया आणि जयप्रकाश यांच्या जवळ गेलो, त्यांनी आम्हाला स्वीकारलं, त्यावेळी या देशातल्या लोकांनी स्वीकारलं. ही त्यांची एक गोष्ट होती. दुसरी जी गोष्ट त्यांनी अतिशय वाईट केली आणि ज्याला मधुलिमांच्यापासून नानाजी देशमुखांच्यापर्यंत म्हणजे संघ परिवारातल्या लोकांचा विरोध होता, तो बाबरी मशिदीचा विध्वंस हा होता. त्याला नानाजींनी विरोध केला आहे, ते लिहिलं आहे त्यांनी, की त्यावेळी तुम्ही सांगता की तुम्ही दुय्यम दर्जाचे नागरिक आहात. या देशात उभी असलेली एक वास्तू ती जर मला मान्य नसेल तर मी कायद्याप्रमाणे ते मान्य करून घेतलं पाहिजे, नाहीतर लोकसभेने कायदा केला पाहिजे. मी रस्त्यावर लोक जमवून ती पाडू शकतो, याचा अर्थ तुम्ही या देशातले दुय्यम नागरिक आहात, आम्ही करतो ते सहन केलं पाहिजे. पण बाबरी मशीद लक्षात घेताना एक लक्षात घ्या, बाबरी मशीद ही पहिली घटना नाही आहे. बाबरी मशिदीच्या वेळी सोपं काय होतं की नरसिंहराव पंतप्रधान होते आणि शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते आणि दोघेही हैदराबाद संस्थानातून आलेले होते. त्यामुळे दोघांच्या मनात मुसलमानांच्याबद्दल एक आकस असणं ही गोष्ट शक्य होती. आणि हे जर त्यावेळेचे तुम्ही CBIचे किंवा IBचे रिपोर्ट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. खरं पाहता गोडबोलेने माझ्या मते याच्यावर लिहिलेलं आहे. परंतु बाबरी मस्जिदची रंगीत तालीम झाली आहे तुम्ही विसरून जाता. ही रंगीत तालीम केव्हा झाली? ज्यावेळी तुम्ही कन्याकुमारीला विवेकानंद स्मारक उभं केलं. विवेकानंद स्मारक तुम्ही कन्याकुमारी मंदिराच्या मागच्या समुद्रातून अर्धा किलोमीटर लांबीच्या गेल्यावर खडकावर उभं केलं. आणि तुमचं म्हणणं असं आहे की विवेकानंद पोहत तिथे गेले होते, बसले होते. हे खरं का खोटं याबद्दल बरेच वादविवाद आहेत, कारण विवेकानंदांची त्यावेळची तब्येतही एवढी चांगली नाही आहे. आणि विवेकानंदांच्या पत्रात विवेकानंदांनी एवढंच म्हटलं आहे की कन्याकुमारी मंदिराच्या मागे असलेल्या खडकावर बसून, आणि त्या मंदिरात असा खडक आजही आहे. त्यामुळे विवेकानंद तिथे गेले होते की नाही हा मुद्दा विवाद्य आहे, पण आपण मान्य करूया तिथे गेले होते. तर मद्रास सरकारचं म्हणणं एवढंच होतं की तिथे आपण एक फलक लावूया, विवेकानंदचा फोटो लावूया आणि विवेकानंद इथे पोहत आले असं आपण करूया. याचं कारण काय होतं की तिथे एक क्रॉस होता आणि तो सेंट झेवियर्सचा क्रॉस समजला जायचा आणि केरळमधल्या ख्रिश्चनांचा तो मानबिंदू होता. आणि एके दिवशी सकाळी उठून पाहिलं तर तो फेकून बाहेर देण्यात आला होता. त्यामुळे ख्रिश्चन लोक रस्त्यावर आले, इकडनं हिंदू रस्त्यावर आले, दंगल होणार असं वाटलं. 144 कलम करावं लागलं. आणि ही 1963ची गोष्ट आहे. त्यावेळी मी 25 वर्षाचा होतो. एका बहुराष्ट्रीय कंपन्यात औद्योगिक संशोधन करत होतो, पण शोधपत्रकारिता ही त्यावेळी माझी आवड होती. त्यावेळी मी तिथे होतो आणि त्यावेळी तिथे मी जे लिहिलं आहे ते असं आहे की या देशाचं धार्मिक ध्रुवीकरण करण्याची पहिली खेळी संघ परिवाराने यशस्वीपणे पार पाडली आहे. तुम्हाला ते करायचं कारणच नव्हतं, आणि करायचं असतं तर बेलूर मठाने केलं असतं. बरोबर. बेलूर मठ संबंध बघत होता, तुम्ही मध्येच गेलात आणि तिथे का केलं तुम्ही? तुम्हाला पाहिजे तर नागपूरला करू शकला असतात. ते तिथलं फोडून आम्ही तिथे आणू शकतो हे तुम्हाला सांगायचं होतं. आणि त्यावेळी काय झालं हे त्यावेळच्या त्यांच्याच पुस्तकात आहे. त्यामुळे संघाची रणनीती तुम्ही समजावून घेतली पाहिजे. 2-3 पावलं पुढे जावं, 1-2 पावलं मागे यावं. आणि आज ते ज्या स्थितीत उभे आहेत तिथे जर डाव्या चळवळीने आपली मांडणी नीटपणे केली नाही, आणि ती करायच्या वेळी तुम्ही फार विचित्र गोष्टी करता की आपल्याला माहिती आहे, आम्ही काही लोक होतो जे 2014 साली म्हणायचो, यावेळीच्या निवडणुकीत म्हणालो की EVMशी खेळणं शक्य आहे आणि ज्यावेळी गरज असेल तेव्हाच ते EVMशी खेळतील. आम्हाला विज्ञानातलं काही कळत नाही असं म्हणायचं, आम्ही जरी फार मोठ्या संशोधन संस्थेचे संचालक वगैरे असलो तरी. परंतु आता इलॉन मास्क म्हणतो आहे, ज्याला विज्ञानातला शेवटचा शब्द समजता, त्यावेळी तुम्ही ते केलं पाहिजे. आणि अशी काही चळवळ आपण उभी करत असताना सुप्रिया सुळे जेव्हा म्हणतात की मी निवडून आले म्हणून यात काही नाही,
त्यावेळी तुम्ही सैरभैर होता. बरोबर. ज्यावेळी शरद पवार म्हणतात संघाच्या संघटनेमुळे हे झालं, अरे या संघटनेबद्दल चांगलं म्हणतानाच त्या संघटनेमुळे झालं का त्या संघटनेने आपल्या कार्यकर्त्यांना पैसे वाटून केलं? ती पूर्वीची चिवट अशी त्यांची संघटना शिल्लक आहे का? हां, मला अजून एक विचारायचं होतं की बंच ऑफ थॉट गुरुजींचं हे संघाच्या दृष्टीने तेच बायबल, तेच कुराण, तेच त्यांचं सगळे धर्मग्रंथ असं मानलं जातं, असं वाचनात सगळीकडे आलेलं आहे. बंच ऑफ थॉटमध्ये वर्णाश्रम व्यवस्था, जातीय व्यवस्थेचं उदात्तीकरण असल्याचंही वाचनात आलं. आत्ताचा संघ त्या गुरुजींच्या बंच ऑफ थॉटपासून थोडासा वेगळा झालेला आहे का, की तीच परिस्थिती कायम आहे? आणि भविष्यात संघाला सगळं जर हे करण्याची ताकद व्यवस्थितरित्या संघाच्या हातात आली तर ते पुन्हा ते करतील का सगळं? नाही नाही, संघ आज जे करतोय किंवा आज जे काही शहा मोदी करतायत त्यात फक्त शहांचा तुम्ही जर पाहिला तर शहांच्या फोटोच्या मागे वीर सावरकरांचा फोटो असतो ऑफिसमध्ये, संघाच्या इतर कोणाच्या ह्याच्यात नसतो. त्यामुळे वीर सावरकरांचे जे अनेक वचनं आहेत, अनेक गोष्टी आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा चूक केली हे वगैरे, या गोष्टी हे मानतात, तो मुद्दा वेगळा. पण संघ बदलला नाही हे मी तुम्हाला सांगितलं, देवरसाने सांगितलं. आमचा एक कलमी कार्यक्रम आहे, हिंदूंचाच हिंदुस्थान, बाकी सर्व आमच्या चाणक्य नीतीतल्या खेळी आहेत. आता गुरुजींच्याबद्दल जेव्हा तुम्ही येता तेव्हा गुरुजींच्याबद्दल संघाच्या मनात असलेली भावना समजावून घ्या. संघ शाखेत त्यावेळी आणि आजही लक्ष लक्ष हृदयात तेवते, तुझ्या भक्तीची योत निरंतर, तव शब्दातून नित्य प्रगटते, परमेशाची इच्छा केवळ. म्हणजे 48 साली संघाची संपूर्ण वाताहत करत असतानाही तीच होती आणि आजही भावना हीच आहे. म्हणजे गुरु गोळवलकर चुकले किंवा बंच ऑफ थॉट्समधली ही विधानं गाळा असं म्हणायची सुद्धा कोणाची हिंमत नाही. बरोबर. संघ सकल हिंदू बंधू बंधू म्हणून आपल्या संघस्थानावर सांगतो. सकल हिंदू बंधू बंधू म्हणताना संघ ज्यावेळी आंबेडकर चौदार तळ्याचा सत्याग्रह करतात त्यावेळी तिथे का जात नाहीत? ज्यावेळी साने गुरुजी आमरण उपोषण करतात तेव्हा पंढरपूरचं मंदिर हे व्हावं म्हणून सकल हिंदू बंधू बंधू म्हणणारा संघ का जात नाही? किंवा बाबा आढाव ज्यावेळी एक गाव एक पाणवठा म्हणतात तेव्हा का जात नाहीत? कारण गुरुजींनीच बंच ऑफ थॉट्समध्ये सांगितलं आहे आणि मी तुम्हाला त्याचं हे देतो. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्यात. 1980 सालची जी आवृत्ती आहे त्यात पान 144वर गुरुजींनी जवळजवळ 1-1.5 पान लिहिलं आहे की जाती व्यवस्था ही अतिशय चांगली व्यवस्था आहे. या जाती व्यवस्थेमुळे अनेक आक्रमणं पचवून हा देश आणि हा धर्म उभा राहिला आहे. आणि ज्या बौद्ध विभागात जाती नाहीशा झाल्या होत्या तिथे आक्रमणं झाली. त्यामुळे यांच्या मनातले विचार पूर्ण स्पष्ट आहेत. फक्त आज जी परिस्थिती आहे की हे करताना पुढे काय होईल आज ते कुठे आहेत. त्यांना जे करायचं आहे, कम्युनिस्टांना जे करायचं होतं, रशियात जे करायचं होतं, आज जे अमेरिकेला करायचं असेल, ट्रम्प जे करतोय, त्यातून पुढे काय होईल? करायला गेलो गणपती झाला मारुती, अशी परिस्थिती यांच्या रचनेत होईल का हा प्रश्न आहे. काल परवाच्याच वर्तमानपत्रांमध्ये एक लेख वाचला आणि त्याच्यामध्ये संघाच्या कार्यक्रमाला बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संघाची स्तुती केली. हे कसं आहे? म्हणजे नाही, त्याला उत्तरं देणारेही येतील. आणि आता तर मला वाटतं चंद्रकांत झटालेने त्याच्यावर फार मोठं कॅलेंडरही काढलं आहे. आजही त्याला कुणीतरी उत्तर दिलं आहे. संघाच्या ह्याच्यात जर तुम्ही सांगता की लोहियानं नानाजीने बोलवलं होतं आणि हे नानाजींनीच सांगितलं आहे की नानाजी म्हणाले लोहियांना की आमचा फार मोठा मेळावा आहे लखनौला आणि संबंध दिवस तुम्ही येऊन बोलावं. तो लोहिया म्हणले अरे मी तर हे आहे तुला माहिती आहे नाही म्हणलं आमचे संयोजक सगळं ऐकून घेतात, तू ये आणि सांग. कुणी एक प्रश्नही विचारला नाही, काही केलं नाही, ऐकावं सोडून द्यावं, आपण त्यांना नाही म्हणू नये. आता तुम्ही जर आंबेडकरांना असं म्हणता तर देश स्वतंत्र झाला त्यावेळी तुमचा ऑर्गनायझर काय लिहितोय की देशाची घटना ही मनुस्मृतीवर आधारित पाहिजे. मनु हा
संबंध जगाला वंदनीय असा पुरुष आहे आणि तो घ्यायच्याऐवजी एखादा आंबेडकरांच्यासारखा साधा माणूस घेऊन त्याला घटना लिहायला सांगणं हे चुकीचं आहे. त्यामुळे संघ आपल्या कुठल्याही याच्यात असा कधी हे करत नाही. मग हे सगळे असे विचार असताना संघाचे आणि ते बऱ्यापैकी सगळीकडे लोकांना माहिती असताना सुद्धा इतका व्यापक प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला मिळतोय, संघाच्या माध्यमातून मिळतोय, मग हे याच्याकडे कसं पाहायचं या विसंगतीकडे? नाही नाही, हा तुमचा मुद्दा बरोबर आहे की ज्यांची व्यवहारावर पकड असते, म्हणजे संघाची व्यवहारावरची पकड संघ जनसंघाची कधीही हे झाली नाही. 2 पावलं पुढे गेल्यावर 1-2 पावलं मागे घ्यायला लागले तरीही चालतील. आणि प्रत्येक ठिकाणी संघटन कसं करत जायचं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी मंडल आयोग आला त्यावेळी त्याला सर्वात मोठा विरोध कोणाचा झाला? दिल्लीत संघाचा झाला. गोस्वामींनी जाळून घेतलं. राजकारण सोडलेले नानाजी एक दिवस उपोषणाला बसले आणि आज मंडल आयोगाचा सर्वाधिक फायदा कोण घेतोय? ओबीसी सांगून भाजप घेतोय. त्यामुळे राजकारणात आम्ही असं काही मानत नाही. वारांगणे व नृपनीती अनेक रूपा. आज आम्ही हे सांगतोय, उद्या आम्ही पुढे जातोय. आज ते जे करतायत ते झपाट्याने पुढे चाललेत आणि संघाच्या संघटनेची संघावरची पकड सुटलेली आहे. ही खरी भयावह गोष्ट आहे. कारण त्यावेळी तुम्ही कुठेही जाऊ शकता. परवाचं जे स्टेटमेंट आहे मोहन भागवतांचं, सरसंघचालकांचं, राम जन्मभूमीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांनी ते स्टेटमेंट केलं की राम मंदिराची उभारणी हे खरं स्वातंत्र्य आहे देशाला मिळालेलं. नाही, संघाचा पहिल्यापासूनचाच विचार हे आहे ना, म्हणजे संघाने हे कधी नाकारलेलं नाही आहे. म्हणजे संघ किती हे आहे की संघाने गांधी हत्येनंतर संपूर्ण झाल्यावर संघाने आपल्या प्रातस्मरणात गांधीजींचं नाव घ्यायचं ठरवलं आणि ते गुरुजींनी वगैरे सांगून केल्यावर सुद्धा संघाच्या अनेक विभाग प्रमुखांनी, काशीनाथ पंत लिमये वगैरेनी सुद्धा त्याला विरोध केला. त्यामुळे संघाची पहिल्यापासूनच हीच कल्पना ही आहे की आम्हाला राम जन्मभूमी पाहिजे, आम्हाला बाकीची मंदिरं मोकळी करायची आणि मुसलमान हे या देशातले दुय्यम नागरिक आहेत हे आम्हाला दाखवायचं आहे. हिंदूंचं हिंदुस्थान हे घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. आता हा देश जर टिकवायचा असेल तर सर्व धर्म समभाव किंवा सद्भाव आणि लोकशाही, एकचालकवर्तित्व नव्हे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संघराज्य आहे, हे एक राष्ट्र नाही. आणि हे एक राष्ट्र आहे असं आम्ही मानतो, हेही संघाने प्रथमपासून सांगितलं आहे. अगदी वैद्य पुन्हा पुन्हा सांगायचे, त्यांचे जे अखिल भारतीय याचे प्रचारक प्रमुख होते, की आम्ही हे एक राष्ट्र आहे असं मानतो, की हाताने काय करायचं ते हात ठरवत नाही, ते सबंध शरीर ठरवतं किंवा डोकं ठरवतं. कोणत्या प्रांताने काय करावं ते प्रांताला ठरवायचा अधिकार नाही. इथे जे कोश्यारी करत होते किंवा आज जे ह्याच्यात सुरू आहे, तुम्ही तामिळनाडूत करताय, त्याचा अर्थ संघराज्य आम्ही मोडीत काढणार आहोत. पण हे किती भयावह असेल किंवा त्याचा जो तुम्ही प्रतिसाद म्हणता तो काय विचित्र असेल याचा तुम्ही विचार केलेला नाही आहे की हा देश असा टिकू शकेल का संघराज्य सोडून? हा खरा प्रश्न आहे. विरोधी पक्ष अगदीच म्हणजे तकलादू स्वरूपाच्या भूमिका घेताना दिसत आहेत. लोक रस्त्यावर उतरण्याच्या बाबतीत उदासीन झालेली आहेत आणि हे लोक संघ आणि भाजपचे लोक साम दाम दंडभेद वापरून सगळ्या सत्ता ताब्यात ठेवतात, काही सोडताना दिसत नाहीत. कसं बघता मग या सगळ्याकडे? त्याने साम दंडभेद सोडून सत्ता आपल्याकडे ठेवतायत हे वाईट आहे. म्हणजे ते आत्तापर्यंतच्या तुमच्या ज्या ज्या रचना आहेत त्या सगळ्या मोडीत काढत ते चाललेत, हे बरोबर आहे. पण मला जी एक वेगळी घटना आठवते ते मी तुम्हाला सांगतो. 1990 साली रशिया कोसळला आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यावेळी मी दिल्लीत एका जागतिक कीर्तीच्या संशोधन केंद्राचा प्रमुख होतो, संचालक होतो. पण शोधपत्रकारिता ही माझी आवड होती. त्यामुळे 2 महिने जवळजवळ बिनपगारी रजा घेऊन मी रशियात 1990 साली हिंडलो आहे. त्याबद्दल मी लिहिलं आहे आणि त्याबद्दल माझा किर्लोस्करमध्ये जो लेख होता, लाल ताऱ्यातून धुक्याकडे, कारण अनंत काणेकरांचा धुक्यातून लाल ताऱ्याकडे असा होता, त्याच्या विरुद्ध काहीतरी होते असं रशियात वाटत होतं. मला 90 साली रशियात अनेक लोक भटकत होते. याचं कारण
सगळा देश व्यवस्थित होता, पण लोक गांगरलेत, भांबावलेत, म्हणजे भेदरलेले नाहीत, गांगरलेत, भांबावलेत. काय होतंय लोकांना कळत नाही. आणि त्यावेळी जगातल्या अनेक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी तिथे आले होते. म्हणजे मी त्यांना मित्र म्हणून भेटायचो. आणि मला अजूनही आश्चर्य वाटेल, तुम्हालाही वाटेल, यातल्या कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं. म्हणजे घडतंय ते लोक भेदरलेले नाहीत, पण गांगरलेत, भांबावलेत. काय होतंय ते त्यांना कळत नाही. पण त्यापैकी एकाने लिहिलं नव्हतं, लक्षात आलं नव्हतं, मोठे पत्रकार, रशिया पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल. एखादी सबंध रचना जेव्हा आतून पोखरली जाते ना, तेव्हा काय होतं हे तुम्हाला कळत नाही. रशिया राज्य करत होता, गोर्बाचोव करत होता, क्रुश्चेव करत होता, खाली सबंध त्यांची संघटना उभी होती. आणि ती संघटना कशी असली तरी ताकदवान होती, काय करायचं हे माहिती होतं. आज संघाची संघटना म्हणूनच काही शिल्लक नाही आहे, ही खरी परिस्थिती आहे. ह्याच्यातही ते आवरू शकले असते. आणि या देशाची फुटण्याची प्रक्रिया भयानक आहे. म्हणजे शाहू महाराजांच्या फौजा आणि ताराराणींच्या फौजा आपल्या राज्याच्या सीमा लढवत एकमेकांशी भांडल्यात. पुणं खंटी लावून अमृतरावाने आणखीन यांनी होळकरांनी लुटलं आहे. त्यामुळे हा देश ब्रिटिशांनी आपलं सैनिकी आणि प्रशासकीय कौशल्य याच्या जोरावर एकत्र ठेवला. आणि त्यानंतर लोकशाही, आणखीन सर्वधर्मसमभाव आणि संघराज्य याच्या कल्पनेवर नेहरू, पटेल यांनी एकत्र ठेवला. आज ज्या ह्याच्यात तुम्ही आहात त्यात काय होईल आहे खरोखर सांगता येणार नाही. ही परिस्थिती ट्रम्पच्या मनात काय आहे, इतरांच्या मनात काय आहे. बांगलादेश एका क्षणात तुमच्या हातातून जातो. म्हणजे केवढी भयान गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या ह्यातल्या ज्या अनेक चुका त्यात, म्हणजे तुम्ही नोटाबंदी केली, यावेळी ट्रम्पने तुम्हाला आमंत्रण देऊ नये, त्याप्रमाणे जे आत्ता गोष्टी घडत आहेत, किंवा आत्ता जे हे घडतं आहे की खलिस्तानला बाकीचे देश तसे पाठिंबा देत आहेत, अनेक गोष्टी या देशात घडू शकतील. म्हणजे एका अतिशय अशांत अशा कालखंडात हा देश प्रवेश करतोय, हा देश आहे. आणि हे आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि अशा गोष्टी समजावून घेतल्या तर तुमच्या लक्षात येतं की अशा ह्याच्यात होऊ शकत नाही. रशिया का कोसळलं? रशियाकडे जगात सर्वाधिक अणुबॉम्ब होत आहे. जगातलं पहिलं स्फुटनिक रशियाने सोडलं होतं. युरी गागारिन पहिला माणूस रशियाने सोडला होता. रशियन महाविद्यालयात जर ज्यावेळी आम्ही भेटी द्यायचो त्यावेळी जर्मनी, जपान, रशियामधल्या मुलांना सुद्धा एवढं ज्ञान नव्हतं जेवढं रशियात आहे तेवढं. पण देश आतून पोखरला जातो. त्यामुळे आजची परिस्थिती देशात खरोखर विचित्र परिस्थिती आहे. कोणताही देश 20 कोटी लोकांना तुम्ही कायम अस्थिर मनोस्थितीत आहात हे सांगून आणि तुम्हाला उद्या नाही असं सांगून उभा राहू शकत नाही. मानवी समाज, मानवी संस्कृती जे एका विशिष्ट भांबावलेल्या अवस्थेत असतात, ती अवस्था आज केवळ आपल्या मनात नाही, संघाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनात आहे की त्यांना सहजपणे का डावललं जात आहे. ते जरी आज जरी मंत्रिमंडळात असतील तरी मंत्रिमंडळात अनेक चांगल्या गोष्टी होतील आणि आज त्यांना न घ्यायचं काही कारण नाही आहे. पण ते होतं आहे, त्याला काही कारण नाही आहे. तुमची एक केडर आहे, उपाध्यक्षापासून भंडारींच्यापर्यंत. आमचे त्यांचे वैचारिक मतभेद किती असोत, ती माणसं प्रामाणिक आहेत, पारदर्शक आहेत आणि कर्तव्यनिष्ठ आहेत. पण त्यांना बाजूला करून तुम्ही राज्य चालवू शकता. आणि ज्यांनी कायम तुम्हाला शिव्या घेतल्या त्यांना बरोबर घेऊन, आणि एक आठवडा आधी त्यांना तुम्ही शिव्या घालता, न खाऊंगा न खाणे दूंगा म्हणून. ही जी रचना आहे ती लोकांच्या मनात केवढी अस्वस्थता निर्माण करत असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे मला वाटतं. या सगळ्याचा गर्भित अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. थांबतो इथेच सर. धन्यवाद. खूप तुम्ही वेळ दिला, मी आभारी आहे.